वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.1 पाहिलेला होता. आज आपण एक्सरसाइज 3.2 पाहणार आहोत. पण त्याआधी त्याला लागणारा जो एक छोटासा थिअरम आहे तो आपण पाहणार. बघा, पेज नंबर 56 वरती टचिंग सर्कल्स नावाची एक कन्सेप्ट आहे. टचिंग सर्कल्स. आता टचिंग सर्कल्स हे दोन प्रकारचे असतात. एक एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आणि दुसरे इंटरनली टचिंग सर्कल्स. हे बघा, ही जी फिगर आहे याला म्हणायचं एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. दीज टू सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली. आणि ही जी फिगर आहे these two circles are internally touching circles. म्हणायचं एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आणि म्हणायचं इंटरनली टचिंग सर्कल्स. हा पहिल्या सर्कलचा सेंटर आहे, हा दुसऱ्या सर्कलचा सेंटर आहे, हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. हा पहिल्या सर्कलचा सेंटर, हा नेक्स्ट सेंटर आणि हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ए बी आणि हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी इथे नाव देतो मी त्याला. बघा, हे तीनही पॉइंट्स कोलिनियर असतात. हाच तर आपला थेरम आहे. ए बी आणि इथं सी हे देखील तिन्ही पॉइंट्स काय असतात? कोलिनियर असतात. हे तिन्ही पॉइंट्स काय असतात? कोलिनियर असतात. आणि जेव्हा दोन सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली टच करतात, एक्सटर्नली, तेव्हा त्यांच्या सेंटर्स मधलं जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स ए बी आहे, डिस्टन्स ए बी हे डिस्टन्स, पहिल्या सर्कलची रेडियस समजा r1 असेल आणि दुसऱ्या सर्कलची r2 असेल, तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स r1 प्लस r2 इतकं असतं. कारण हे तीनही पॉइंट्स कोलिनियर असतात. आणि हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथपर्यंत पहिल्या सर्कलची रेडियस आहे, तिथपर्यंत दुसऱ्या सर्कलची रेडियस आहे. आणि ह्या दोघांची, या दोन सेंटर्स मधले डिस्टन्स म्हणजे या दोन रेडियसची ऍडिशन इतकं आहे, r1 प्लस r2. तर या केसमध्ये या मोठ्या सर्कलची रेडियस आहे ना, ती r1 आहे. बघा, r1 मोठ्या सर्कलची रेडियस r1 आहे आणि लहान सर्कलची रेडियस आहे r2, ही इथे आहे. बघा, तेव्हा त्या दोन सेंटर्स मधलं जे डिस्टन्स आहे, म्हणजे डिस्टन्स ए बी जे आहे, डिस्टन्स ए बी, ते डिफरन्स बिटवीन, हे बघा, मला सांगा, ए बी डिस्टन्स पाहिजे असेल तर तुम्हाला एसी मधनं बीसी मायनस केले पाहिजे. काय केले पाहिजे? एसी मधनं बीसी. एसी म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस, मायनस बीसी म्हणजे लहान सर्कलची रेडियस. म्हणजे दोन सर्कल्स जेव्हा एकमेकांना इंटरनली किंवा एक्सटर्नली टच करतात तेव्हा त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स वरती असतो. दॅट लाईज ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स. द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स. थोडक्यात काय तर ए सी बी हे आपल्याला कोलिनियर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत? कोलिनियर आहेत. हाच तुमचा त्यातला पहिला थेरम. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही स्टेटमेंट बघून घ्या. मी थोडंफार फिगर मध्ये चेंजेस करतो. ओके, पेज नंबर 57 तिथे दिलेलं थेरम बघा. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स असं म्हटलेलं आहे. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. स्टेटमेंट काय बघू. इफ टू सर्कल्स टच इच अदर, इफ टू सर्कल्स टच इच अदर, कसंही टच करू दे, इंटरनली और एक्सटर्नली कसे, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे बघा सी, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे हा सी, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स. दिस पॉइंट लाईज ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स. म्हणजे सेंटर्सना जॉईन करणाऱ्या लाईन वरतीच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे पॉइंट्स ए सी बी कोलिनियर आहेत हे प्रूव्ह करायचं. या केसमध्ये सुद्धा लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स म्हणजे लाईन ए बी वरती सी पॉइंट आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. याचा प्रूफ हार्डली 3-4 लाईन्स आहे आणि तो आहे तसा नंतर टेक्स्टबुक मधला लिहून काढायचा आहे. अगदी सोपा आहे, मी एक्सप्लेन करतो तुम्हाला समजून जाईल. यामध्ये शेवटी जी कन्सेप्ट वापरली जाते ती काय तुम्हाला सांगतो. लक्ष, एखाद्या लाईन वरती समजा एक पॉइंट आहे, तर या पॉइंट मधून लाईन एल आहे समजा, ही लाईन एल,
आणि हा पॉइंट सी आहे समजा. तर या लाईनला या सी पॉइंट मधून तुम्ही किती लाईन्स परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता? म्हणजे या सी मधनच परपेंडिक्युलर्स असे किती काढू शकता? वन अँड ओनली वन. गिवन लाईनला एखाद्या त्याच लाईनवरच्या पॉइंट मधून एकच लाईन परपेंडिक्युलर असते, दोन दोन असू शकत नाही. याच्यावरून आपण या थिअरमचा प्रूफ सांगायचा आपल्याला. ठीक आहे. आणखी याच्यात लागतो तुम्हाला तो म्हणजे टँजंट थिअरम. टँजंट थिअरम काय होतं सांगा, की एखादी लाईन सर्कलला जर टँजंट असेल तर ती रेडियसच्या आउटर एंडला काय असते सांगा? परपेंडिक्युलर. रेडियसला थोडक्यात काय असते? ती लाईन परपेंडिक्युलर असते. बघा आपल्याला प्रूफ कसं करायचं बघा. लाईन एल आपण टँजंट ड्रॉ केली, इथं पण लाईन एल ही टँजंट आहे ड्रॉ केलेली, कॉमन टँजंट दोन्ही सर्कलला. मग लाईन एल जर ऍट पॉइंट सी आपण दोन्ही सर्कलला जर टँजंट काढली असेल तर लाईन एल एसी ला परपेंडिक्युलर आहे. तिथं पण सेम आहे, एकाच कुठेतरी बघा प्रूफ. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू एसी. लाईन एल एसी ला परपेंडिक्युलर आहे. तशीच लाईन एल बीसी ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच एसी परपेंडिक्युलर लाईन एल आहे आणि बीसी देखील काय सांगा? परपेंडिक्युलर लाईन एल. बघा एसी लाईन एल ला परपेंडिक्युलर, बीसी लाईन एल ला परपेंडिक्युलर. पण मला सांगा हा सी पॉइंट दोघात कॉमन आला की नाही सांगा? हा दोघांमध्ये. मग या सी पॉइंट मधून लाईन एल ला किती लाईन्स परपेंडिक्युलर तुम्ही काढू शकता? वन अँड ओनली वन लाईन. या सी पॉइंट मधून या लाईन एल ला किती परपेंडिक्युलर काढू शकता? एकच परपेंडिक्युलर काढू शकता. इट मीन्स पॉइंट्स ए सी बी आर कोलिनियर. लाईन्स एसी आणि बीसी आर नॉट टू डिस्टिंक्ट लाईन्स. ती एक स्ट्रेट लाईन असली पाहिजे. कारण लाईन एल ला सी पॉइंट मधून परपेंडिक्युलर आपण किती काढू शकतो? एकच लाईन काढू शकतो. म्हणजेच लाईन्स एसी आणि बीसी आर नॉट टू डिस्टिंक्ट लाईन्स, दे आर वन अँड द सेम. म्हणजेच पॉइंट्स एसी बी काय सांगा? कोलिनियर आहे. सेम प्रकारे काय एसी परपेंडिक्युलर एल, बीसी परपेंडिक्युलर एल. या सी पॉइंट मधून लाईन एल ला एकच लाईन परपेंडिक्युलर काढता येते. म्हणजेच एसी आणि बीसी these are not two distinct lines, they are one and the same, hence points ABC are collinear. असा याचा प्रूफ आहे जो पलीकडच्या पेजवरती तुम्हाला प्रूफ दिलेला आहे. ठीक आहे. पेज नंबर 58 वरती हार्डली 3 ते 4 लाईनचा प्रूफ आहे. तो आहे तसं तुम्ही बघून लिहू शकाल. मी तुम्हाला काय म्हणलं होतं की या चॅप्टर मध्ये काही थिअरम फार अवघड आहेत आणि काही थिअरम फार म्हणजे फारच सोपे आहेत. त्यातला हा एकदम सोपा थिअरम आहे. त्याचा आता मी सांगितलेला प्रूफ जो आहे तो तुम्हाला पेज नंबर 58 वरती दिलेला आहे. या दोन फिगर्स गिवन टू प्रूफ आणि इथला प्रूफ लिहून काढायचा स्वतः. लक्षात आलं? आता आपण एक्सरसाइज स्टार्ट करूया. ओके. नाउ प्रॅक्टिस सेट 3.2 फर्स्ट क्वेश्चन. त्याआधी वरती जे रिमेंबर दिस म्हणले ना, ते मागच्या थिअरमशी रिलेटेड पार्ट आहे. एकदा तो आपण वाचून घेऊया. ऍक्च्युली मी सगळं तुम्हाला सांगितलंय मगाशीच, पण एकदा तरी वाचून बघूया. बघा, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल्स लाय ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजे ते पॉइंट्स कोलिनियर असतात. नेक्स्ट सेकंड, इफ द सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, त्या सेंटर मधले डिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडिया. मगाशी मी दाखवलं होतं बघा, R1 प्लस R2 दाखवलं होतं. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ सर्कल्स टचिंग इंटरनली, आतमध्ये टच केलेले इंटरनली, इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडिया. हेही मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं. डिस्टन्स AB म्हणजे R1 मायनस R2 आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. हे कशासाठी वाचायला सांगितलं? आणि यातले पहिले 2 क्वेश्चन्स आहेत ना, ते या 2 टर्मशी रिलेटेड आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा. 2 circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Internally शब्द आहे, वाचा. Touch each other internally. Find the distance between their centers. ठीक आहे. 2 सर्कलच्या तुम्हाला रेडिया दिलेत, तुम्हाला 3.5 आणि 4.8.
मोठं सर्कल आहे त्याची रेडियस सहसा R1 म्हणायची, लहान सर्कलची रेडियस त्याला R2 म्हणावं. आणि मग डिफरन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजेच डिफरन्स बिटवीन देअर रेडिया असणार आहे. याचा वापर करून हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. बघा फर्स्ट क्वेश्चन, द रेडिया ऑफ टू सर्कल्स आर the radii of two circles are R1 equals 4.8 centimeter and R2 equals 3.5 centimeter. आपल्याला काय विचारले आहे? फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. मग आता हे झाल्यानंतर ऐका, नीट आहे, लक्ष द्या. हे तिथं वरती रिमेंबर दिस मध्ये हे मला सांगा, हे सर्कल्स कसे टच करतात म्हणून सांगितलं तुम्हाला. इंटरनली का एक्सटर्नली या क्वेश्चन मध्ये काय विचारले तर इंटरनली. मग तिथं जो 3 नंबरचा जो पॉइंट आहे की नाही, 3 नंबरचा पॉइंट तिथं रिमेंबर दिस मध्ये त्यात काय म्हणले बघा, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल्स टचिंग इंटरनली इज इक्वल टू डिफरन्स ऑफ द रेडिया. हे स्टेटमेंट इथे लिहून काढायचं. कुठलं लिहून काढायचं सांगा, द डिस्टन्स पासून काय, द डिफरन्स ऑफ द रेडिया पर्यंत. हे सगळं स्टेटमेंट तुम्ही इथं लिहून घ्यायचं त्याच्यानंतर. आणि मग त्याच्या खाली देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इक्वल्स R1 मायनस R2. आधी स्टेटमेंट आणि मग हे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इक्वल्स R1 मायनस R2. सांगा R1 किती आहे 4.8 मायनस R2 किती आहे 3.5 आणि मग दोघांचा जो काही डिफरन्स येईल 1.3 सेंटीमीटर असं फायनल आन्सर लिहायचं. लक्षात आला क्वेश्चन. याच्यासारखाच त्यातला दुसरा क्वेश्चन आहे बघा. सेकंड क्वेश्चन वाचून बघूया आपण. Two circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. Find the distance between their centers. ठीक आहे. काय काय रेडियस बघा 5.5 आणि 4.2. सेकंड, the radii of two circles are radii of two circles are काय काय रेडियस बघा तिथे 5.5. R1 equals 5.5 centimeter and R2 equals 4.2 centimeter. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, सर्कल्स कसे टच करतात, इंटरनली का एक्सटर्नली. एक्सटर्नली. मग इथं ते स्टेटमेंट लिहायचं. कोणतं 2 नंबरचं स्टेटमेंट. वाचा बरं ते स्टेटमेंट काय आहे. 2 नंबरचं स्टेटमेंट. If the circles touch each other externally, the distance between their centers is equal to the sum of their radii. असं स्टेटमेंट लिहायचं. हे इथं याच्यासारखं स्टेटमेंट लिहून काढायचं आणि मग लिहायचं therefore the distance between their centers equals R1 plus R2. R1 5.5, R2 4.2. R1 5.5 आणि R2 किती 4.2 आणि यांची ऍडिशन 5 plus 2 7, 5 plus 4 9, so 9.7 सेंटीमीटर हे त्याचं फायनल आन्सर असेल. ओके. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा क्वेश्चन आहे बघा. If the radii of two circles are 4 cm and 2.8 cm, draw the figure of these circles touching each other externally आणि internally. एका सर्कलची रेडियस 4 आहे, दुसऱ्या सर्कलची रेडियस 2 पॉइंट आहे. एकदा तुम्हाला एक्सटर्नल टचिंग आणि नंतर इंटरनल टचिंग सर्कल्स असं तुम्हाला त्यांनी विचारले. ठीक आहे. बघा पहिलं सर्कल 4 cm रेडियस साठी काढून घ्यायचं. 4 cm रेडियस आहे ह्याची. ठीक आहे. आता काय करायचं इथं हे बघा एक फेंट लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथं
ठीक आहे. फेंट लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे रेडियस एक्सटेंड करून घ्यायची. ही रेडियसची 4 सेंटीमीटर बरं लक्षात ठेवा पहिल्या सर्कलची. मग कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा 2.8, दुसरं सर्कल 2.8. कंपास इथे ठेवायचा, इथे नीट आहे का? तेव्हा हे तुमचं मेटलिक पॉइंट आणि तुमची पेन्सिल आहे. हे रेडियस 2.8 आहे. इथे ठेवायचं आणि 2.8 चे इथे एक मार्क करून घ्यायचं. 2.8 चे मार्क करून घ्यायचे आणि मग आता कंपास तुमचा इथे ठेवायचा आहे बघा. हा कंपास इथे ठेवायचा आणि 2.8 रेडियस घेऊन ते काय करायचं, हे जे सर्कल आहे ते काय करून घ्यायचं, कंप्लीट करून घ्यायचं. त्याची रेडियस किती असणार सांगायची, तर ती 2.8 सेंटीमीटर असणार. ए बी सेंटर नाव द्यायचं आहे तर काहीतरी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला सी नाव द्या. ठीक आहे. त्याच्या खाली लिहायचं एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता इंटरनली बघा 4 सेंटीमीटर रेडियस आधी पहिले तुम्ही हे काढून घ्या, सर्कल ड्रॉ करून घ्या 4 सेंटीमीटर रेडियस. फक्त त्याचा रेडियस एक्सटेंड करू नका, तिथं आणून ठेवायची रेडियस. इथं ए सेंटर आहे की त्याची. आता रेडियस 2.8 घ्यायची तुम्हाला. 2.8 कंपास मध्ये डिस्टन्स किती घ्यायचं, 2.8. इथं कंपास ठेवायचा 2.8 रेडियस घेऊन. 2.8 रेडियस कंपास मध्ये इथे ठेवायचा आणि 2.8 चा इथं मार्क करून घ्यायचं. 2.8 चा पहिल्यांदा इथं मार्क करून घ्यायचं. इथून बरं का, इथून डिस्टन्स 2.8, इथून हे 2.8 आहे बघा, हे मार्क करून घ्यायचं. मग पुन्हा तुमचा ते 2.8 चा कंपास आहे ना, तो बी वर ठेवायचा. आता इथं सी वर ठेवून हे जे सर्कल आहे ते कंप्लीट करून घ्यायचं. साधारण ते असं तुम्हाला सर्कल बघायला मिळेल. माझी प्रॉपर फिगर येणार नाही कारण काय माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. आणि या प्रकारे ह्याच्या खाली द्यायचं इंटरनली टचिंग सर्कल्स. ही रेडियस आहे ना, ही रेडियस 4 सेंटीमीटर ही कुठेतरी दाखवा आणि इथून एवढी रेडियस मात्र किती आहे, 2.8 सेंटीमीटर. या प्रकारे क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट करून घ्या. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4. In the figure 3.27, the circles with centers P and Q touch each other at R. Circles with centers P and Q touch each other at point R. A line passing through R meets the circles at points A and B respectively. The line A and B मध्ये intersect करते. Prove that AP is parallel to BQ. Prove that AP is parallel to BQ. Triangle APR similar triangle RQB. APR similar RQB. Correspondence चुकला का त्यांचा. APR याला similar BQR म्हणायला पाहिजे होतं. असं ते आपण व्यवस्थित घेऊया. Find angle RB. Find angle RQB. Find angle RQB याचं मेजर विचारलंय. इफ अँगल PAR इज PAR हा अँगल तुम्हाला दिलाय 35. ठीक आहे, बघूया. सोपा आहे क्वेश्चन, काय अवघड नाही आहे. सुरुवात बघा. पहिल्यांदा आपण या दोन लाईन्स पॅरलल कशा दाखवायचे ते बघूया. लक्षात 3 आणि 4 नंबर क्वेश्चन आहे. 4th क्वेश्चन. Circles with centers P and Q touch each other at point R. Therefore, P dash R dash Q ते पॉइंट्स ही स्ट्रेट लाईन आहे किंवा ते दोन्ही पॉइंट्स काय आहेत सांगा, कोलिनियर. तिन्ही पॉइंट्स कोलिनियर. नेक्स्ट आहे the line passing through point R intersects the circles at points A and B. नेक्स्ट वन. आता हा ट्रायंगल APR या ट्रायंगल कडे बघा. इन ट्रायंगल APR
segment PA congruent segment PR. Segment PA congruent segment PR. Reason, radii of same circle. PA आणि PR या दोन्ही रेडी ऑफ सेम सर्कल्सना कॉंग्रुएंट आहे, म्हणजे हा ट्रायंगल आयसोसेलेस झाला. Therefore triangle APR is an isosceles triangle. ट्रायंगल APR काय आहे, हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे, त्यामुळे त्याचे बेस अँगल्स कॉंग्रुएंट असतील, म्हणजे हा अँगल याला कॉंग्रुएंट असेल. Therefore angle PRA congruent angle PAR. इक्वेशन 1 इथं लिहिले आपण तो आयसोसेलेस ट्रायंगल. आता मला सांगा सिमिलरली, आता ह्याच्यात दाखवायला पाहिजे तुम्हाला की हे दोन्ही रेडियल कॉंग्रुएंट आहेत, हा पण आयसोसेलेस ट्रायंगल आहे. सिमिलरली लिहायचं, आता एक व्यवस्थित दाखवलं मी तुम्हाला, दुसरा आहे तो सिमिलरली सांगायचा. सिमिलरली ट्रायंगल BQR is also an isosceles triangle. हा देखील काय सांगा, आयसोसेलेस ट्रायंगल. मग याचे देखील बेस अँगल्स कॉंग्रुएंट असणार, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे, कॉंग्रुएंट असणार आहे. Therefore angle QRB, therefore angle QRB congruent angle QBR. इक्वेशन 2. आता मला सांगा, या ही स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन आहे, असं मी का म्हणलं स्ट्रेट लाईन, कारण दोन स्ट्रेट लाईन जेव्हा इंटरसेक्ट होतात तेव्हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉंग्रुएंट असतात. मग हा अँगल याला कॉंग्रुएंट आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. But angle PRA congruent angle QRB vertically opposite angles or just opposite angles म्हणलं तरी चालतं. इक्वेशन 3. आता मला सांगा इक्वेशन्स 1 आणि 2 च्या LHS बघा. PRA आणि QRB, PRA आणि QRB एकमेकांना कॉंग्रुएंट आहेत. याच्यापेक्षा लवकर तिथं कळत, हे बघ, हा अँगल याला कॉंग्रुएंट आहे, आयसोसेलेस. हा अँगल याला कॉंग्रुएंट आहे, आयसोसेलेस बेस अँगल्स. पण हेच दोघं मुळात कॉंग्रुएंट आहेत, कारण व्हर्टिकली अपोजिट, म्हणून हा अँगल याला कॉंग्रुएंट असणार. तर इथं फक्त आपण असं म्हणतोय, बघ, इक्वेशन 1 ची LHS आणि बघा ही इक्वेशन 2 ची LHS, या दोन्ही LHS आहेत का नाही, दोन्ही LHS कॉंग्रुएंट आहेत बघा. PRA आणि QRB कॉंग्रुएंट आहेत. मग जर LHS जर इक्वल असतील तर RHS पण इक्वल असले पाहिजे. Therefore angle RHS कुठे बघा, PAR, angle PAR congruent angle कोणता, QBR. फ्रॉम इक्वेशन्स 1, 2 आणि 3 बघा. PAR अँगल कुठे बघा, PAR अँगल बघा बरं, PAR इथे आहे बघा, PAR. QBR अँगल कुठे बघा, QBR तो इथे आहे बघा. मग हा अँगल जर याला कॉंग्रुएंट झाला, हा अँगल याला आपण कॉंग्रुएंट जर इथे म्हणलं आपण त्याला, ठीक आहे, तर ते कसल्या टाइपचे अँगल आहेत सांगा, कसल्या टाइपचे अँगल आहेत. झेड दिसत का तुम्हाला, असा झेड बघ, हे असा झेड दिसला, झेड म्हणजे ते अल्टरनेट अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल्स जेव्हा कॉंग्रुएंट होतात तेव्हा या लाईन्स काय असतात सांगा, पॅरलल असतात. मग खाली लिहायचं, बट दे आर अल्टरनेट अँगल्स, दे आर अल्टरनेट अँगल्स. Therefore
AP parallel BQ, segment AP parallel segment BQ. हे झालं तुमचं पहिलं प्रूफ झालं, सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ. लक्षात आलं? आता मी याला इक्वेशन 4 देऊन ठेवतो बरं, याला इक्वेशन 4, याला इक्वेशन 4, कारण मला आता ह्या 3 चा आणि 4 चा वापर सिमिलरिटी मध्ये करायचा आहे, कारण मी आता बोर्ड रब करणार आहे. शक्य झाल्यास हे दोन मी ठेवतो इथं. ह्या झाला त्यातला पहिला क्वेश्चन AP पॅरलल BQ आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, बरोबर आहे? AP पॅरलल BQ. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे दोन ट्रायंगल सिमिलर हे प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी मला हे बघा, हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट आहे फ्रॉम 4, हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट आहे फ्रॉम 3. सो दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी ह्याला इक्वेशन देऊन घेतले. लक्षात आलं? ओके. आता सेकंड पार्ट त्यातला असा आहे, हे दोन ट्रायंगल्स मला सिमिलर दाखवायचे, फक्त तिथला करस्पॉन्डन्स मात्र प्रॉपर नाहीये. तर मी नाव जे आहे ते प्रॉपर लिहिणार आहे. बघा, इन ट्रायंगल APR, इन ट्रायंगल APR and triangle BQR and triangle BQR. चला, पहिले हा अँगल याला कॉन्ग्रुएंट समजूया. अँगल PRA, अँगल PRA कॉन्ग्रुएंट अँगल PRA, QRB कॉन्ग्रुएंट अँगल QRB फ्रॉम 3, बघा बरं कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर अँगल PAR, अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल PAR, QBR कॉन्ग्रुएंट अँगल QBR फ्रॉम 4, बरोबर आहे ना? Therefore triangle APR similar triangle BQR, reason AA test. हा झाला त्यातला सेकंड पार्ट. ठीक आहे. आता थर्ड पार्ट, थर्ड क्वेश्चन वर त्यांनी काय विचारले, हवा तर तुम्ही नंबर टाकत चला. ह्याला आता इथे सेकंड नंबर आहे, जिथं आपण सुरुवात केली त्याला फर्स्ट नंबर टाका. आता थर्ड पार्ट, काहीतरी एका अँगलचं मेजर दिले. फाइंड अँगल RQB. कुठे आहे? RQB आहे, याचं मेजर तुम्हाला विचारले. आणि इफ काय म्हणले त्यांनी, इफ अँगल PAR 35 आहे, हा अँगल 35 आहे, याचं तुम्हाला त्यांनी मेजर विचारलेलं आहे. ठीक आहे, बरं ठीक, लक्षात. हा बघा, मेजर अँगल PAR आपल्याला काय दिलेलं आहे? 35 डिग्री. तिसरा नंबर आहे, थर्ड नंबर, गिवन म्हणायचं त्याला, गिवन. मग जर हा 35 असेल तर त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल पण किती असेल? तर हा 35 असणार. देयरफॉर मेजर अँगल, हा काय नाव आहे त्याचं? QBR. QBR हा देखील काय असेल सांगा? 35 डिग्री असेल. कशावरून आणलं सांगा हे? फ्रॉम इक्वेशन माझ्या मते 4 आहे बघा. बघ, PAR ला QBR कॉन्ग्रुएंट आहे इक्वेशन 4 मध्ये. मग PAR चं मेजर 35 तर QBR चं पण मेजर किती असेल? 35. आता हा ट्रायंगल आयसोसेलेस आहे, मग त्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे पुढे तसं मेन्शन करा, ट्रायंगल QRB is an isosceles triangle. Therefore measure angle QBR म्हणजे हा बरं का, इक्वल्स मेजर अँगल QRB, फिगर मध्ये बघा, QRB इक्वल्स 35 डिग्री. म्हणजे आता हा पण मेजर, याचं पण मेजर किती आलं सांगा? 35 डिग्री. आता ह्याच्या पुढे मात्र मी काम तुम्हाला सांगणार आहे, सोडून देणार आहे, आणि तुमचं तुम्ही करायचंय. तुम्हाला याचं मेजर विचारलं बघा, या अँगल, हे दोघं तुम्हाला 35 मिळाले की नाही सांगा? मग तो टोटल 35 70 झाली. आता 180 न मायनस केलं की 110, म्हणजे हा अँगल 110 मिळणार. पण तुम्ही ते लिहायचं कसं? इन ट्रायंगल, काय असेल ते नाव घ्या, इन ट्रायंगल BQR, हा अँगल प्लस हा अँगल प्लस हा अँगल, हा म्हणजे त्याचं नाव लिहायचं.
यांची टोटल किती आहे 180 डिग्री आहे. दिस अँगल ॲज इट इज, हे दोघं 35 रिप्लेस करा आणि राहिलेल्या अँगलचं मेजर तुमचं तुम्ही मिळवून घ्या. 110 डिग्री आन्सर यायला पाहिजे. ओके.